आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक सण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हटलं जातं की इथून पुढे दिवस तिळातिळाने वाढतो, म्हणून तिळाचं विशेष महत्त्व आहे। पण यामुळे तीळ खाल्ला जात नाही तर ऋतू बदलामुळे शिशिर ऋतूमध्ये थंडपणा आणि वृक्षता एकाच वेळी वातावरणात वाढलेली असते। यामुळे वाढलेल्या वातदोषाचं शमन करण्यासाठी उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असते। मग यासाठी सर्वोत्तम मिश्रण म्हणजे तिळगुळ आहे। आता तिळाबद्दल जर सांगायचं झालं तर स्निग्धोष्णा मधुरस्तिक्ता कषाय कटुकास्तिलः त्वच्च केशच्च बल्यच्च वातघ्न कफ पित्तकृत। म्हणजे तीळ त्याच्या गुणांनी वातशामक बलकारक आहेच, पण सोबतच त्वचा, केस, मेंदू, हृदय आणि रक्तवाहिन्या आणि सोबतच स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत हितकारक आहे। आता स्त्रियांचं आरोग्य किंवा स्त्री म्हटलं की सहजासहजी म्हटलं जातं हृदयी पान्हा नयनी पाणी स्त्री जन्मा तुझी कहाणी। भावनिक असल्याने जिच्या डोळ्यात चटकन पाणी येत असलं तरी सुद्धा जिला पान्हा फुटतो, जी आपल्या उदरात एक नवीन जीव वाढवू शकते, जी आई होऊ शकते, ती एकेकाळी मातृसत्ताक राजवटीमध्ये राज्यकारभार सांभाळत होती। मुळातच जी गरोदरपणाच्या कळा सोसू शकते ना, ती जगातलं कोणतंही दुःख सहज पचवू शकते, इतकी मजबूत आहे। पण आज हीच मजबूत आणि सशक्त स्त्री मात्र थकली आहे, कुठल्या ना कुठल्या आजाराने ती ग्रासलेली आहे। मग यामध्ये व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आहे, रक्ताची कमतरता आहे, हाडांचं दुखणं आहे, मासिक पाळीच्या समस्या आहे, अशा एक ना अनेक आजारांनी महिला त्रस्त आहे आणि महिलांचं आरोग्य आज जागतिक दर्जाचा प्रश्न बनलेला आहे। हाच विचार डोक्यात ठेवून आम्ही वेदस्पर्शने उपक्रम राबवलेला आहे दान संस्कृतीचं वाण आरोग्याचं। आणि या अंतर्गत आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा ठेवलं होतं। सकाळी 10 पासून तर सायंकाळी 4 पर्यंत आपण आरोग्य तपासणी शिबिर घेतलं। याच्यामध्ये महिलांची हृदयरोग तपासणी, यामध्ये ECG असेल, ट्रेडमिल टेस्ट असेल, BP असेल, त्यानंतर मधुमेहामध्ये ब्लड शुगर, रक्ताची तपासणी, हाडांची तपासणी आणि अशा जनरल सर्व तपासण्या आपण या ठिकाणी महिलांना विनामूल्य ठेवलं होतं। जवळजवळ 101 महिलांनी आज नोंदणी केली होती आणि त्या 100 महिलांची तपासणी या ठिकाणी मोफत झालेली आहे। त्यानंतर आपण लगेचच सोबतच हळदी कुंकू सुद्धा ठेवलं होतं आणि वाण म्हणून कल्प आहे ते शतावरी कल्प आपण त्या ठिकाणी वाण म्हणून दिलं होतं। आता शतावरी कल्पच का दिलं तर याच्या मागे कारण असं आहे की आजकाल महिलांना व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आहे, सारखा थकवा येत असतो, ॲनिमिया असतो, सारखं रक्ताची कमतरता असते आणि महिला थकल्यासारख्या वाटत असतात। तर त्यांना एक एनर्जी मिळावी, व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून निघावी, हाडांचं पोषण व्हावं, यासाठी शतावरी कल्प, ज्यामध्ये शतावरी अश्वगंधा आणि अनेक पोषक अशा आयुर्वेदिक तत्वांनी बनलेलं शतावरी कल्प आपण वाण म्हणून दिलेला आहे। सो वाण का दिलं जातं तर खरं तर ही मराठे ज्यावेळेस राजघराणे होते किंवा पेशवाई होती त्या काळामध्ये पुरुष युद्धासाठी बाहेर जात होते आणि मग हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं। आज सौंदर्याचं प्रतीक आहे। आपले जे काही षटचक्र आहे त्या चक्रापैकी एक चक्र प्रदीपित करण्यासाठी कुंकू सुद्धा आज आपल्या कपाळावर, भाळावर लावल्या जातं। तर ह्याच्या मागे वैशिष्ट्य असं होतं की आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून महिला एकमेकींना हळदी कुंकवाचं आदान प्रदान करत होत्या। पण त्यासोबतच मग काहीतरी महिला भेटताय तर वाण म्हणून काहीतरी भेटवस्तू देत होत्या, त्यामुळे एकमेकींच्या ओळखी होत होत्या। कारण आधी महिला फक्त रांदीवाडा उष्टीकाडा घरातच अडकलेल्या होत्या, या निमित्ताने त्या बाहेर पडत होत्या। आजही महिला बाहेर पडताय, एकमेकींच्या ओळखी होताय, एकमेकींशी बोलताय आणि त्या निमित्तानं ज्या काही गुजगोष्टी महिलांच्या होत आहे त्यामुळे त्यांचा थकवा, ताण आहे तो निश्चितच कमी होतो। तर जुनी जी काही परंपरा आहे आपली तीच आपण पुढे चालवायची आहे, म्हणूनच आपल्या वेदस्पर्शाची थीम आपण ठेवली आहे दान संस्कृतीचं वाण आरोग्याचं।